10वा. हम्म. टेन्थ लेसन. आणि पार्टिसिपेंटने पण थोडंफार ऍक्टिव्ह राहा. काय तुम्ही लिहिता ते पण सांगा. तुम्ही काय शिकलात त्या लेसन कडून. अं, अ, मी कृतज्ञ आहे रॉन्डा बर्न लिखित जादू पुस्तकाच्या डे 10ची. हम्म. त्यात मी शिकले की कृतज्ञता ही शक्तिशाली ऊर्जा आहे. तुम्ही ज्या त्या ऊर्जेला जी दिशा द्याल त्या दिशेने ती जाते. हम्म. आणखी कोणी काही सांगू शकेल का? मी ओनली कृतज्ञ प्रतिभा. आहे रॉन्डा बर्न लिखित जादू पुस्तकाच्या डे 10ची, कारण त्यात मी शिकले की मी माझ्या अ, घरातील घटक पदार्थ किंवा अन्नावर धुलीकणांचा शिडकाव केला तर त्याचा स्वाद अजून उत्कृष्ट होतो. येस. आणि अजून आपण त्या विचारून हे शिकलो की अन्नाला चांगली ऊर्जा देऊन जर आपण खाल्लं तर त्याच्यातून आपल्याला सकारात्मकता मिळते आणि चांगली एनर्जी क्रिएट होते आणि ते अन्न आपल्याला ऍज अ एक संजीवनी म्हणून काम करतं आपल्यासाठी. हे झालं होतं का शेतकऱ्यांचं वगैरे आपण काल बोललेलो होतो. हो, जादुई पदार्थ घटकांमध्ये बोललो होतो. अच्छा. बाकी कोणी सांगेल की हा. आपण प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असायला हवं आहे. तो आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तर तिथं टेबल साफ करणारा जो असतो, पाणी देणारा जो असतो, मेन्यू कार्ड देणारा जो असतो, आपल्याला जेवण आणून देणारा जो असतो, ह्याच्या सगळ्यांबद्दल आपल्याला कृतज्ञ असायला हवं. आपण या धड्यामधून हे शिकतो. हम्म. आपण या लेसन मधून हेही शिकलो. रोंडाबनच्या जादू या पुस्तकातून 10व्या लेसन मधून ही शिकले की आपण दयाळूपणे वागायला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी तो व्यक्ती एक लढाई लढत असतो. तेव्हा आपण प्रेमाने दयाळूपणे सगळ्यांशी वागावं. अजून रोंडाबनच्या जादू या पुस्तकामधल्या 10व्या लेसन जसे प्रत्येकासाठी जादूची धुलिकण हा तो लेसन आहे. यामध्ये हे आपण शिकलेलो आहोत की कृतज्ञतेची जर आपण परतफेड केली तर यापेक्षा दुसरं कुठलंही काम जास्त महत्वाचं असू शकत नाही. झाले 2. हो. नाव लेसन नंबर 11. 11वा लेसन आहे. जादूमय सकाळ. तर रॉन्डा बर्न यांच्या जादू या पुस्तकातून 11वा दिवस जादूमय सकाळ यामध्ये मी हे शिकले की मी आज जिवंत आहे. मी विचार करू शकते.
यामधून हेही शिकलो की जर आपण आपली सकाळ जादूमय केली तर आपला पूर्ण दिवस हा अतिशय उत्साही आणि तेवढाच आनंदाने भरलेला राहील. हेही आपण या लेसन मधून शिकलेलो आहोत. येस. आपल्या घरामध्ये असलेल्या वस्तूंचं आपल्याला महत्व या धड्याने दिलेलं आहे. अदरवाईज आपण आपल्या घरामध्ये असलेल्या वस्तूंना टेकन फॉर ग्रांटेड घेतो. हो, आहे वस्तू, मग ती कशी वापरावी, काही वापरावी. आपण जेव्हा म्हणतो की मी कृतज्ञता व्यक्त करते माझ्या सगळ्या गाडीसाठी, फोनसाठी, घरातल्या इलेक्ट्रिकल उपकरणांसाठी वगैरे, पण मग तुम्ही किती व्यवस्थित त्यांना हाताळता, कसं तुम्ही त्यांच्या सोबत तुम्ही किती प्रेमाने म्हणजे ते हँडल करता. कृतज्ञता असणे आणि ते दाखवणे, ते वागणे, ते आपल्या आचरणात आणणे, याचा मोठा डिफरन्स आहे. आणि या लेसन मधून खूप काही एक चांगली गोष्ट आपण शिकलोय. जर कोणी मला सांगता आली तर प्लीज सांगा. मी सांगते, पण मी बस तुमचं बघते की तुम्ही किती म्हणजे लेसन पाहिला किंवा तुमचं आठवतं कसं तुम्हाला. मी कृतज्ञ आहे रॉन्डा बर्न लिखित जादू पुस्तकाच्या जादुई सकाळची, कारण त्यात मी सकाळी उठल्यानंतर जमिनीला स्पर्श केल्यानंतर जमिनीचे आभार मानायला शिकले. हम्म. वा वा, छान. आणि मी सकाळी बाकीचं तुम्ही सांगितलं ते. कारण अब या लेसन मध्ये आपण हे शिकलेलो आहे. या जादूच्या या पुस्तकामधला हा जो 11वा लेसन आहे, मध्ये आपल्याला काय शिकलंय की मी रात्री झोपली, मला झोप लागली. का झोपली मी? कारण माझ्याजवळ घर आहे, माझ्याजवळ बिछाना आहे, माझ्याजवळ चादर आहे. म्हणजे मी किती भाग्यवान आहे की माझ्याकडे या सगळ्या वस्तू आहे आणि मी जीवन छान जगतो आहे. आपण बाहेर जाताना जे विविध कपडे घालतो, आपण जे विचार करतो, आपण जसं पॉझिटिव्ह असतो, त्याबद्दल सुद्धा आपण कृतज्ञ असणं गरजेचं आहे. आपण ऋण म्हणजे 11 डिसेंबर तेही शिकतो की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून कसं कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि कसं पॉझिटिव्ह राहायचं दिवसभर. हम्म. झाले 2. 12वा दिवस. आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी असतं आणि त्यामुळं आपलं जीवन हे जादूमयरित्या बदलतं. कुणी ना कुणी आपल्याला आपल्या अंधारमय एखाद्या चॅलेंज मधून किंवा अंधारमय आपल्या जीवनामध्ये एक प्रकाश म्हणून येतो आणि एक प्रकाश, एक छोटीशी ठिणगी हे आपल्या जीवनाला मोठा एक प्रकाश देऊन जातं. तर त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपण या गोष्टीतून या लेसन मधून शिकलोय. तर रॉन्डा बर्नच्या जादू या पुस्तकातून 12व्या दिवसामधून मी हे शिकले आहे की माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ज्याने मला दिशा दाखवली, मला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. तर रॉन्डा बर्नच्या जादू या पुस्तकातून 12व्या लेसन मधून मी हे शिकले आहे की माझी कृतज्ञतेची शक्ती सगळ्यात पहिलं म्हणजे
महत्वाचा पुरावा असा होईल की मला खूप आश्चर्यजनक अशा गोष्टी माझ्या घडणार आहेत. कारण मी इथे कृतज्ञतेची शक्ती वापरणार आहे आणि मला जेव्हा मी कृतज्ञतेची शक्ती वापरेल तर मला आनंदी जगाय म्हणजे आनंद वाटायला लागेल. आणि मी आनंदी राहील तर माझ्या आयुष्यामध्ये आश्चर्यकारक गोष्टी आकर्षित होतील. आपलं आयुष्य बदलून आनंदी टाकणारा राहायला जण. शिकवलेलं आहे. कृतज्ञता व्यक्त करायला शिकवलेलं आहे मला या लेसन. I'm so happy and grateful for this. Lesson number 12. I get to know the people I I met, my gurus, my mentors, my colleagues who have assisted me in my entire life journey to complete my work. या लेसन मधून प्रत्येक व्यक्तीचं महत्व आपल्या जीवनात किती मोठं आहे हेही आपण शिकलेलो आहोत. जास्त फास्ट होत आहे का? सगळे लिहत आहे की नाही? जेव्हा तुम्ही या झूम मीटिंग मध्ये आहात तर तुम्हाला तेवढं इंटरॅक्टिव्ह राहावं लागेल. म्हणजे पुढले कुठलीही गोष्ट जर आम्हाला करायची असेल तर का आमच्यामध्ये तेवढी ऊर्जा शक्ती राहत नाही? सकाळी उठल्यावर का आम्हाला उत्साह येत नाही? मी म्हणा, प्राजक्ता मॅम म्हणा, कारण पार्टिसिपेंटचं काहीही याच्यामध्ये इंटरॅक्शन होत नाही आहे. फक्त आम्ही आमचं कर्तव्य करावं. तुम्हालाही त्याच्यासाठी तेवढे 100% द्यावे लागतील. पुढल्या सत्र सुरू करायच्या आधी मी आता स्ट्रिक्टली सांगणार आहे की तुम्हाला कॅमेरा ओपन पाहिजे, इंटरॅक्टिव्ह तुमचं पार्टिसिपेशन लागेल, तरच मी पुढे काहीतरी करेल. अदरवाईज आम्हाला आमची प्रॅक्टिस करता येते, आम्ही आमची प्रॅक्टिस करूया. मॅम कदाचित असं होत त्यामुळे असेल की प्रत्येकाला आठवत नाहीये आणि त्यामुळे ते नाही, मला बोलत ते नसाल. सॉरी सर, मी काही हार्श होऊन बोलत नाहीये. पण कुठल्याही गोष्टीला इंटरॅक्शन असल्याशिवाय ते तेवढी गोष्ट इंटरॅक्शन असणं पुढे गरजेचं होत नाही. आपण YouTube वर जातो, आपला झूम मीटिंग आहे, झूम कॉल चालू आहे आपला हा. सगळे म्हणजे तुम्ही जर सकाळी उठलात तर तुमची ऊर्जा शक्ती किती छान आहे. तुमचा सकाळ आपण छान करत आहोत. आपण जादू बुक बद्दल लिहित आहोत. जादू बुक बद्दल लिहिताना आपल्याला स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर लागणार आहे. सगळं आपल्याला इंटरेस्टिंग झालं पाहिजे. आपण इथे अभ्यास करायला बसलो आहोत का? ट्युशन चालू आहे का आपली? मी कृतज्ञ आहे रॉन्डा बंड लिखित जादू पुस्तकाच्या डे 12 ची, कारण यात मी शिकले की कृतज्ञता ही कधीही अति होत नाही. जितकी जास्त तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल, जितक्या मनापासून तुम्ही व्यक्त कराल, तितके जास्त आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडताना दिसतील. व्हेरी गुड. एक प्रतिभा मॅम ऍक्टिव्ह असतात. आपला डेट इन झाला ना प्रतिभा मॅम? डे 12 झाले. ओके, हा 12 झालं. आता 13वा दिवस ना, 13 हो डे. हो हो. आणि कसं आहे ना, म्हणजे तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. काल प्रतिभा मॅम आहे, प्राजक्ताकडे ब्रेकडाऊन असं होतं, ती रात्रभर जागली होती तिच्या मुलासाठी. तरीही तिने अटेंड केला, तरी तिने क्लास व्यवस्थितपणे पार पाडला. कारण रिस्पॉन्सिबिलिटी आहे काहीतरी, बरोबर आहे. मी कृतज्ञ आहे रॉन्डा बंड लिखित जादू पुस्तकाच्या डे 13 ची, कारण यात ही कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिचा आहे. आणि हम्म. त्या स्वप्नातील कल्पनाशक्तीला मी एका पेपरवर उतरवायला शिकली, माझ्या स्वप्नांना. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. जरी तुम्हाला आठवत नाही तर तुम्ही सहज बोला. एकदा एक
सांगितलंय तुम्हाला ना, तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की या जादूच्या पुस्तकामध्ये मी काय शिकली. तर हा लेसन कशाचा होता? तुमची जादूची कल्पना शक्ती. मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड मध्ये जस्ट इन्फॉर्मेशन देते. जर तुम्हाला याच्यावरून समजलं तर तुम्ही नक्कीच पार्टिसिपंटला मी सांगते की तुम्ही एखाद वाक्य तरी बोला. तुम्ही काय लिहता, तुमचं मग कसं वाढणार ना, तुमची बुद्धीला चालना कशी मिळणार आहे. तुम्हाला जर कृतज्ञता लिहायची आहे तर तुम्हाला ती तुमची बुद्धी एक्सपांड करावी लागेल ना. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही पण बोला. इथे कोण चांगलं बोलताय, कोण छान सेंटेन्स फॉर्मेशन करताय, याच्याशी काही लेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला फक्त आपल्यामध्ये काय खरंच कृतज्ञता आहे, आपण त्याच्यावर विचार करतो आणि त्याच्याबद्दल आपण बोलतो. नाहीतर तुम्ही हा जर विचार करता, अरे मला सेंटेन्स फॉर्मेशन येत नाही किंवा मला छान बोलता येत नाही म्हणून मी बोलणारच नाही, तर असं करू नका. जसं जमेल, जसं वाटतं तसं बोला. तुम्हाला इथं कोणीही जज करणार नाही. आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा हा आपला डे 13 होता. याच्यामध्ये आपण आपलं इमॅजिनेशन वापरत होतो. कशासाठी? तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि अं, यामध्ये लेखकाने हे सांगितलेले आहे की तुमचे इमॅजिनेशन ही एक मोठी जादू, म्हणजे खरोखरच ही एक जादूचा गालिचा आहे. हा गालिचा कसा आहे? जसा अल्लादीन का चिराग काय होता, किंवा एक जादुई गालिचा म्हणून एक तुम्ही कॉमिक्स वाचलं असेल. त्याच्यात तो गालिचा जर मी काही म्हटलं तर मला बरोबर डोळे बंद केले की मी त्या ठिकाणी उडून जायची. सो हा जो इमॅजिनेशन पॉवर आपण आपल्या स्वप्नांसाठी वापरू शकतो, हे या लेसन मध्ये आपण शिकलेलो आहोत. लेसन नंबर 13, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. याच्यातून आपल्याला सगळ्या इच्छा मांडता येतात की तुम्हाला सर्वात जास्त काय हवं आहे, कसं हवं आहे, त्याचं इमॅजिनेशन करता येतं. ह्या मध्यातून आपल्याला हे शिकता येतं की इच्छा कशी मांडायची, आपण कशा हम्म. पूर्ण होतील, त्याच्यासाठी स्टेप्स काय असायला पाहिजे. हम्म. आपल्या इच्छा व्यक्त आपल्याला करायच्या आहे किंवा आपली स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहे. तर या लेसन मधून मी हे शिकले की मला आता माझं खरं मला काय हवं आहे. तसं तर मला सगळंच हवं असतं, पण माझ्या मनातली इच्छा काय आहे, एक्झॅक्ट मला काय पाहिजे. आणि या गोष्टीमधून मी हेही शिकले या लेसन मधून 13व्या, की मला आधी माझ्या इच्छेची एक छोटीशी मूव्ही बनवावी लागेल किंवा एक छोटीशी प्रतिमा त्याची तयार करावी लागेल. 13व्या धड्यापासून आपल्याला हे सुद्धा कळतं की आपण प्रत्येक गोष्टीसाठी 3 वेळा आभारी असलो पाहिजे. आपण जेव्हा इच्छा लिहितो आपण आभारी आहोत, आभारी आहोत आणि आभारी आहोत हे शब्द लिहिणे गरजेचं आहे. आणि इव्हन इव्हन बोला. कृतज्ञ आहे रॉन्डामन लिखित जादू पुस्तकाच्या डे 13 ची, यात मी माझे स्वप्न कसे पूर्ण करू शकते, तर ते स्वप्न काय आहे, त्याची मी कल्पना कशी करू शकते, ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर माझ्या भावना काय असतील, मी सगळ्यात आधी कुणाला सांगेल, आणि ते पूर्ण झाल्यावर मी ते कसं सेलिब्रेशन करेल, ह्या सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे मी इझिली म्हणजे व्हिज्युअलायझेशन करू शकते आणि तो आनंद मिळवू शकते रोज ते व्हिज्युअलाइज करून. येस, हेही आहे. आणि जेव्हा मी कुठलीही गोष्ट ही लिहिते आणि जेव्हा मी बघते, जसं पिक्टोरियल फॉर्म मध्ये जेव्हा मी एखादी मूवी बघून येते, ती मला जसं आजही मला माझ्या लहानपणी बघितलेली मूवी मला आजही आठवते. काय हिरो हिरोईन कसं होतं. तर आणि ते अजूनही माझ्या मस्तिष्क पटलावर आहे. जे आपल्या मस्तिष्क पटलावर असतं, जे आपल्या डोळ्याच्या समोर असतं, ते आपण व्हिज्युअलाइज सहज करू शकतो. आणि पिक्टोरियल फॉर्म मध्ये असल्यामुळे मला ते इमॅजिन करायला सहज मदत होते. तर मला याच्यामधून हे शिकलं, पिक्चर कशी काढावी, पिक्चर कशी लावावी, विजन बोर्ड कसं तयार करावं, आपलं विजन काय असावं. आपण स्वतःला विचारावं प्रश्न की मला खरं ही माझी इच्छा किती महत्वाची आहे. यामध्ये आपण भरपूर काही गोष्टी शिकलेलो आहोत. मग मला जर माझं स्वप्न पूर्ण झालं तर माझ्या काय फिलिंग्स राहणार, मी कुणाला सांगणार. आपली इच्छा जेव्हा पूर्ण होते तेव्हा आपण काय व्हिज्युअलाइज करतो, कसं व्हिज्युअलाइज करतो, किती हॅपी असतो, या गोष्टी यातनं शिकायला मिळाल्या. आपली भावना कशा असतील त्यावेळेच्या. हम्म. झालंय सगळ्यांचं डे 13? यस नो सांगा मला. झालंय. हम्म.
रेस्ट ऑफ द पार्टिसिपेंट जस्ट थंब तरी अप करा असा. आता तोपर्यंत आपण पुढे झालंय जायचं, झालंय. तोपर्यंत पार्टिसिपंट आपल्याला इंटरॅक्शन करणार नाही. आपण आता थांबूया इथे, ठीक आहे. चलो, व्हेरी गुड. जयश्री मॅम, अंडरस्टँड? समजलं तुम्हाला? हो हो. या, थँक्यू सो मच. डे 14. स्मित हास्य करा जयश्री मॅम. सगळ्यांनी चांगलं म्हणजे छान स्मित हास्य करून सकाळची सुरुवात करायची. आपण खूप छान छान गोष्टी शिकलेल्या आपल्या आयुष्यामध्ये. सो लेसन नंबर 14 हा होता की तुम्ही अनुभवा तुमचा दिवस. 14वा दिवस होता अनुभवा जादूचा दिवस. जादूच्या दिवसामध्ये जादूचा दिवस अनुभवायसाठी पहिले सेंटेन्स हे होतं की हेतुपूर्ण शब्दामध्ये जादू समावलेली असते. आता अनुभवायच्यासाठी मला काय करावं लागेल? मला जर दिवस अनुभवायचा आहे हा जादूचा, तर सगळ्यात आधी मी माझा कार्यक्रम कसा करेल? सपोज आता माझ्याकडे एखादं लग्न आहे किंवा काहीतरी छोटीशी मला बर्थडे पार्टी सेलिब्रेट करायची आहे. सो मी काय करणार पहिले? मी पहिलेच त्याचा अनुभव करेल की येस, मी इथे करणार, माझे इतके गेस्ट येणार, मग मी इथे जाऊ, मग असं करू. तर हे आपण आधीच ठरवतो की मला असं असं नियोजन करायचं आहे. बरोबर आहे. तर आपण जर आपल्या कामाचं दिवसभरात कसं नियोजन करायचं, या लेसन मधून आपण शिकलेलो आहोत. मी कृतज्ञ आहे रॉन्डा वन लिखित जादू पुस्तकाच्या डे 14 ची, कारण यात मी माझ्या दिवसाचे नियोजन केले तर मी त्याप्रमाणे नियोजन करून कृतज्ञता व्यक्त केली तर मी त्याप्रमाणे काम पूर्ण करते आणि माझा दिवस आनंदाने घालवते. हम्म. मी नियोजन करायला शिकले. आणि कुठलीही गोष्ट होण्यापूर्वी जर मी त्याला कृतज्ञता व्यक्त करेल, तर माझ्या आयुष्यामध्ये ती गोष्ट नक्कीच चांगली घडणार. हा लेसन आपल्याला कृतज्ञता म्हणजे दिवसभर तुम्ही किती थँकफुल राहू शकता हेही आपल्याला शिकवतं. आपण ऑलरेडी आपला दिवस छान आहे हे डिक्लेअर करणं शिकवतं. आपण याच्यातनं असं शिकतो की मित्रांबरोबर टाइम घालवतो तर आपली वाव मोमेंट काय असते, घरच्यांबरोबर टाइम घालवतो आपली वाव मोमेंट काय असते, आणि आपण त्याच्यावर कृतज्ञ असायला हवं. प्रत्येक मॅजिकल न्यूज जेव्हा आपल्याकडे येते त्याचे आभार मानायला हवे आपण. हा लेसन सगळ्यांना समजला होता का कुठला आहे ते? नसेल समजलं तर मी पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगू पण शकते तुम्हाला. माझं ओपन आहे पेज. सांगा ना मॅम. हा, व्हेरी गुड. असं बोलायचं. थँक्यू. 14वा दिवस होता अनुभवा जादूचा दिवस. याच्यामध्ये हे होतं की हेतुपूर्ण शब्द जर आपण लिहिलं तर त्याच्यामध्ये एक जादू असते. म्हणजे माझा काहीतरी हेतू आहे आणि त्यावर जर मी त्या शब्दामध्ये मांडेल तर तो जो त्याच्यात अशी जादू होऊन येईल की तो घडू शकतो, घडणार. बरोबर आहे. तर आपल्या जीवनामध्ये जादूचा दिवस आपल्याला जर अनुभवायचा असेल, जर पाहायचा असेल, तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला त्या दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. जर मला असं वाटतं की माझा हा दिवस खूप जादूमय गेला पाहिजे, माझं सगळं कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे, तर कार्यक्रमाचं आपल्याला नियोजन करायचं आहे.
आपल्याला इमॅजिन करायचं की तो माझा प्रत्येक दिवस कसा चांगल्या प्रकारे घडलाय, आपल्याला कल्पना करायची आहे, तो आधीच अनुभव करायचा आहे आणि जादूची शक्ती करायची आहे, असं या लेसन मध्ये शिकवलं आहे. आणि थोडाच वेळ लागणार आहे हे करण्यासाठी. एकदम छोटस काम असतं हे, डोक्यामध्ये दिवसभराच्या गोष्टी आठवणे. आणि हे आठवलं तर आपल्या याच्यामध्ये एक जादूमय शक्ती त्याच्यामध्ये काम करेल. कारण कधी काय होतं की कधी कधी गोष्टी अशा आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चिडचिड करतो किंवा काही वाईट मनस्थिती होते आपली, है ना. तर हे न होता एक चांगल्या चांगल्या गोष्टी घडत घडत राहतील आपल्यामध्ये. आपण कुठली गोष्ट व्हायच्या आधी आपल्यामध्ये जर भीती आली तर ती गोष्ट बिघडेल, ती चांगली होणार नाही. पण भीती नाही तर जर मी आधीच ठरवलं की नाही माझं हे छान होणार आहे, तर ते नक्कीच चांगलं होईल. म्हणजे तुम्ही तुमच्या दिवसाची परिस्थिती नाट्यमयरित्या बदलू शकता हा दिवस, ह्या दिवसाची प्रॅक्टिस करून. हेही याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. मी कृतज्ञ आहे रॉन्डा वन थँक्यू लिखित मॅडम. जादू पुस्तकाच्या डे 14 ची, कारण यात मी शिकले की मी प्रत्येक दिवसाचे नियोजन करायला हवे, आणि नियोजन करून झाल्यानंतर मी शेवटी एक वाक्य लिहायला शिकले की आज येणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी मी आभारी आहे. तर हे सेंटेन्स मी आधीच लिहिलेलं असल्यामुळे माझ्या त्या दिवसभरात भरभरून आनंदाच्या बातम्या मला कळतात. येस. आणि अजून एक सांगू मी तुम्हाला, हे आता मी सांगितलं ना तुम्हाला की आपण एक बुक चालू करणार आहोत, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. तर ही जी गोष्ट आहेत ना, हा जो लेसन आहे ना, हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला आधीच ट्रेन केलाय. अर्ली मॉर्निंग उठल्यानंतर सकाळीच मी उठली आणि मी सकाळीच सगळ्या कमांड दिल्या स्वतःला. आणि ह्या कमांड माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ऑलरेडी जाणार. रात्री झोपताना सुद्धा मी या गोष्टीचा विचार करून झोपेल की उद्या माझं काय नियोजन आहे, काय काम आहे. असंही होतं. आणि सकाळी सकाळी मग आपण रात्री झोपताना आपण चांगल्या दिवसभराच्या गोष्टी आठवतो, तो झोपतो. अगदी सकाळी उठल्या उठल्या बुक हातात घेऊन आपण आपले 10 वरदानं लिहितो. मला हे माझं व्हायला, ती जी तुमची स्टेट असते ती जास्त म्हणजे तुमचं, तेव्हा कॉन्शियस माइंड जागं होत नाही, सबकॉन्शियस जागं होतं. आणि जेव्हा ही गोष्ट सबकॉन्शियस माइंड मध्ये रुजते आणि ती त्यानंतर तुमचं काय कामांना गती गती मिळते. तर त्यासाठी हा दिवस असतो. आपण ऑलरेडी ट्रेन केलाय आपल्या माइंडला की येस, माझं ह्या ह्या गोष्टी होणार आहेत, मला ह्या ह्या गोष्टी करायला आहेत. तर मग त्या गोष्टी चांगल्याच होणार आहे. आणि तुम्ही आठवून बघा की तुम्ही एखाद्या गोष्टी करायच्या आधी जर चिडचिड केली असेल, राग केला असेल, तर ती गोष्ट चांगली झाली की त्याच्यामध्ये आणखी जास्त खराब झालं. आणि विशेषण वापरणं शिकली मी या धड्यातून, माझ्या त्या जादूमय गोष्टी लिहिताना. त्यांनी एक पॅरेग्राफ असा होता ना की तुम्हाला अतिशय कृतज्ञ वागण्यासाठी, तुम्ही घटनांची वर्णन करताना त्या कशा उत्कृष्टपणे घडल्या हे सांगण्यासाठी वेगवेगळी चांगली विशेषणं वापरा. उदाहरणार्थ, विश्वास ठेवण्यास कठीण जाईल इतक्या यशस्वी बैठकीसाठी आभारी आहे. एक फोन केल्यानंतर एवढा आश्चर्यकारक बदल झाला याबद्दल आभारी आहे. कामाच्या ठिकाणचा माझा आजचा दिवस अनेक चांगल्या दिवसांपैकी एक होता, त्याबद्दल मी आभारी आहे. आतापर्यंत सगळ्यात छान असं एक्सिलंट, एकदम फ्रेंडली, हॅपीली गो माझं एक फॅमिली गेट टुगेदर झालं, मी यासाठी आभारी आहे. मग त्या गेट टुगेदरच्या आधी आपण किती छान छान विशेषण लावू शकतो. आणि खरंच त्या विशेषणासारखंच मग आपलं गेट टुगेदर होतं. म्हणजे आपण कधी इमॅजिन केल्याने असं सुंदर छान आपल्या पार्ट्या होतात. सो हा लेसन झालेला आहे कम्प्लीट. नाव लेसन नंबर 15, जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. तर आपल्याला सुरुवातीचं पहिलं तिसरा लेसन होता ना रिलेशनशिपवर. हो. मग आता हा आलाय. ती रिलेशनशिप कशी होती, ती छान होती पण त्याच्यात आपण अतिशय अजून छान बनवली. आता ही रिलेशनशिप जी तुमची खूप वर्स्ट आहे जिथे, या लेसन मधून काय शिकलो आपण?
मी कृतज्ञ आहे रॉन्डा बर्न लिखित जादू पुस्तकाच्या डे 15ची. यात मी माझ्या ज्या बिघडलेल्या नातेसंबंधांना कृतज्ञता व्यक्त करून त्यात अमुगला अमू अमूल आमूराग्र आमूलाग्र. बदल घडू शकली. हम्म. ह्या लेसन मधून मी कृतज्ञ आहे या जादूचे 15वे लेसन बद्दल. त्याच्यामध्ये आपल्याला नातेसंबंधांमधला जो आपला आक्रोश असतो तो मिटवायला शिकवलेला आहे. यात आपला राग आहे तो आपल्याला त्यातनं काढून टाकायला सांगितलंय. तो राग घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही. परत याच्यामधून आपल्याला असं कळतं की अम, आपण कृतज्ञ असताना राग नाही धरू शकत कोणाबद्दलच. जे काय आहे ते पूर्ण संपवून चांगल्या मनाने पुढे जाणं गरजेचं आहे. जेवढा राग धरू आपण तेवढा आपण ओझं घेऊन चाललोय पुढे. ते हम्म. ओझं काढून टाकायचे, समोरच्या व्यक्तीला माफ करून टाकायचे आणि आयुष्य सुंदर आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हम्म. आणि या लेसन मध्ये आपल्याला शिकवलेलं आहे, इन शॉर्ट मी हा लेसन एक्सप्लेन करते तुम्हाला, की जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. हा 15वा लेसन असा आहे की तुम्ही जर कुठल्या व्यक्तीबद्दल राग करत असाल तर तो राग त्या व्यक्तीला काहीही फरक पडणार नाही. त्या रागाने त्या व्यक्तीचं काहीही बदलणार नाही. त्याचं सगळं सुरळीत चालेल आयुष्य. पण तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे? तुम्ही जर राग केला तर तुमच्या शरीरातले व्हायब्रेशन बिघडणार. तुमचे शरीर मध्ये व्हायब्रेशन बिघडले तर तुमच्या शरीरातल्या पेशी वेगळ्या वेगळ्या प्रकारे काम करतील. त्याच्यानंतर जो कोणी राग बाळगेल त्याच्या शरीरामध्ये व्याधी सुरू होणार. त्याच्यानंतर राग जो आहे तो मला आधी जाळेल, नंतर दुसऱ्याला जाळेल की नाही माहित नाही, पण मला आधी जाळेल तो राग. तर मी जर कुठल्या कोण्या व्यक्तीबद्दल राग ठेवते तर तो राग माझ्यासाठी काय आहे? काय माझं चांगलं होणार आहे त्या रागातून की वाईट? तर मला राग न ठेवता लेट गो करायला शिकायचं आहे. या लेसन मधून सांगितलेलं आहे की जर तर तुम्ही माफ करणं शिकलात तर तुमचं खूप आयुष्य चांगलं होईल. तुमच्या शरीराचे व्हायब्रेशन चांगले, तुमच्या पेशी चांगल्या काम करतील आणि तुम्ही आनंदी राहाल. तो जर तुम्ही राग केला तर तो राग तुम्हाला आधी जाळेल, दुसऱ्याला नंतर जाळेल, नाही तर नाही जाळेल. ठीक आहे. याच्यामध्ये थँक्यू मॅडम, गौतम खूप बुद्धाचं छान. एक सेंटेन्स पण होतं की जर तुम्ही म्हणत म्हणजे राग बाळगणे म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर तुम्ही एखादा अंगारा फेकताय जळताना आणि तो अंगारा तुम्ही हातात धरलाय म्हणजे तो हात आधी आपला जळणार, समोरच्याचा जळेल किंवा नाही जळेल, दोन पैकी एक गोष्टी कुठलीही होईल. हे शिकलेलो आहोत. अं त्याच्यानंतर सोन्याचं देखील उदाहरण दिलं आहे. येस, आणि पास्ट उखरण्यापेक्षा प्रेझेंट किती छान आपण बनवू शकतो. पास्ट जर आपण उखरलं, आपल्याला हे माहित आहे की आपण जर नेहमी आजपर्यंत कोणीही असा व्यक्ती नाही ज्यांनी पास्टचा एखादा इन्सिडेंट आठवला आणि त्याला खूप काही छान त्याच्यातून आनंद मिळाला असेल. पास्ट मध्ये हेच असतं की मला हे कोणी बोललं, मला त्यांनी असं केलं त्यावेळेस, मी जेव्हा माझं हे होतं, माझं ते होतं, म्हणजे याच्यामध्ये हॅपी गो फिलिंग कधीच नाही येत. तेव्हा पास्ट न आठवता प्रेझेंट मध्ये जगा. जे मागे झालं ते सोडून द्या. जर वाईट, जसं आता मला आज थोडस हे झालंय, मला थोडस म्हणजे एक कुठेतरी असं वाटलं की अरे पार्टिसिपेंटचं आपल्याला छान इंटरॅक्शन येत नाहीये, तर मी तुला पटाक्याने तुम्हाला आता बोलून दाखवलं, संपली गोष्ट. कारण मी तुमच्यावर खूप जास्त प्रेम करते म्हणून मी तुम्हाला हक्काने बोलतेय. मला असं वाटतं की सगळे इंटरॅक्टिव्ह जर पार्टिसिपेट माझे काम करतील तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वप्नांना त्यांच्या पंख लागली पाहिजे, लवकर रॉकेट सारखं त्यांची स्वप्न पूर्ण झाली पाहिजे. हा माझा इंटेन्शन, हा माझा हेतू आहे त्याच्या मागे. म्हणून मी तुम्हाला बोलले. मी मे बी तुमच्यापेक्षा लहानही असेल किंवा मोठी असेल तर मला अधिकारी आहे, आणि आपण या प्लॅटफॉर्मवर असल्यानंतर मला जर काहीतरी काम दिलं आहे तर मला थोडं स्ट्रिक्ट पण राहावं लागेल. म्हणूनही माझा हा हेतू होता. आणि मी बोलली, संपलं. कारण मी तुमच्यावर प्रेम करते आणि तुम्ही मला माफ केलं मी आज बोलली तर, हेही मी गृहीत धरते. येस, तुमच्या चांगल्यासाठीच तुम्ही बोललात. हम्म.
मी कृतज्ञ आहे रॉन्डा बर्न लिखित जादू पुस्तकाच्या डे 16 ची, कारण यात मी बिघडलेल्या नातेसंबंधात देखील सोनेरी क्षण असतात ते मी आठवून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर माझ्या आयुष्यात असे अं, आयुष्य समृद्ध करणारे अनुभव मला येतात. येस, व्हेरी गुड. आपण ऍक्च्युली त्या गोष्टी जगतो जेव्हा आपण छान छान गोष्टी आठवतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्यासोबत केलेल्या वाईट गोष्टी आठवल्यापेक्षा त्या व्यक्तीसोबत आपले कितीतरी छान क्षण जेव्हा आपण आठवतो, तर अजून अजून आपल्याला वाव वाव फिलिंग येत राहील. झाले 2 सगळ्यांची लिहून याच्यावर. किंवा तुम्ही यात जर आपल्या एखादे नातेसंबंध बिघडलेले होते आणि ते जर बरे झाले तर ते सुद्धा लिहू शकतात, येस. स्वतः घेतलेला अनुभव. हा, येस. हा जो अनुभव आहे या लेसन मध्ये जे मी शिकले, त्यातून माझं हे चॅलेंज ओव्हरकम झालं, मी यासाठी सुद्धा आभारी आहे. असं आहे का कोणी ज्यांचे नातेसंबंध खरंच सुधारले किंवा थोडं तरी चेंज झालेले आहे? हो, माझी आहे. माझं आहे. माझे पण माझं पण आहे. माझ्यामध्ये तर ड्रास्टिक चेंज झालेलं आहे. व्हेरी गुड. वाव. शांत झालोय. हम्म. नाही, मला एक कळलेलं आहे की राग करून काहीच फरक पडत नाही, समोरच्याला तर अजिबातच नाही पडत. हे मी माझ्या म्हणजे रिअल आहे, म्हणजे माझं जे मी आता मला समजलेलं आहे त्याच्यामुळे नुकसान आपलं आहे, दुसऱ्याचं नाही, हेही मला कळलेलं आहे. आणि छान छान जर सगळ्यांशी राहिलं तर खरंच किती छान फिलिंग असते. काय काय फरक पडतो, कोणाबद्दल राग ठेवून तरी काय आपण घेऊन जाणार आहे सोबत? काहीच नाही ना. तो राग घेऊन गेल्यापेक्षा इथे सगळं बॅलन्स आपलं क्लिअर करायचं कर्माचं, म्हणजे मग पुन्हा डबल यायची गरज नाही. मी कृतज्ञ आहे रॉन्डा बर्न लिखित पुस्तकाच्या डे 16 ची, कारण यात मी शिकली की दुसऱ्यांकडून अपेक्षा न करता कृतज्ञतेने स्वतःमध्ये बदल घडवून आणा, म्हणजे आपण पुढचे नातेसंबंध अजून व्यवस्थित सुधारू शकतो. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. जे प्रतिभा मॅम सांगत आहे तेही तुम्ही रिपीट लिहू शकता. त्या जरी शिकला तर तुमचे हे असू शकतं सेंटेन्स, सो तुम्ही पण लिहा ते. झालाय सगळ्यांचं? 16वा दिवस घ्यायचा आपण. घेऊ शकतो. Yes. 16 दिवस आरोग्य, आपल्याला जादू आणि चमत्कार. या धड्यामधून आपण शिकलो की आपण आपले आरोग्य कसं ठीक ठेवायला पाहिजे. आपलं जे बॉडीमध्ये कुठे जर का ब्रेकडाऊन झालेलं असेल त्याला आपण कसं हिलिंग द्यायला पाहिजे, त्याला असं कसं गुंजारलं पाहिजे, त्याला कशा भावना दिल्या पाहिजे, किती चांगल्या पद्धतीने ते नीट होतंय, किती चांगल्या पद्धतीने आपण औषधं घेऊन प्रेमाने त्याला बरं करतोय आणि ते आपल्याला किती साथ देते, बॉडी आपली किती चांगली प्रतिसाद करते त्यासाठी. तर ह्या गोष्टी आपण यातून कळालं की आरोग्य कसं जपायचं आपल्याला. एक एक्झाम्पल आहे. तर बऱ्याच गोष्टी आपण शिकतो. हिलिंग वरती आपण ह्याच्यातनं भरपूर काम केलेलं आहे. हम्म. सो म्हणजे पाठण दुखते, कंबर मध्ये ना दुखते. जादूच्या या पुस्तकामध्ये जो 16वा दिवस आहे, आरोग्यातील जादू आणि चमत्कार, या धड्यातून आपण हे शिकलो आहे की निरोगी, उत्साही आणि आनंदी वातावरण हा आपला एक जन्मसिद्ध अधिकार आहे. या लेसन मधून हे शिकले की कृतज्ञता हा तुमच्या शरीर आणि मनामध्ये संपूर्ण आरोग्याचा जादूमय अनुभव जलद गतीने घेण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे जर माझ्या शरीरामध्ये मला एकदम फास्ट असा काहीतरी रिझल्ट घ्यायचा आहे किंवा अनुभव करायचा आहे, तर कृतज्ञता हाच एक मोठा धागा आहे. हेही मी या लेसन मधून शिकले आहे. हिलिंग पॉवर.
मी कृतज्ञ आहे रॉन्डा बर्न लिखित जादू पुस्तकाच्या डे 16ची, कारण यात मी माझ्या भूतकाळात माझं शरीर किती सुंदर होतं किंवा आरोग्य किती सुंदर होतं त्याची आठवण मला या चॅप्टरने करून दिली. हम्म. आणि आता पास प्रेझेंट मध्ये किती छान आहे आणि मी भविष्यात अजून किती उत्तम बनवू शकते, या स्टेप्स मी इथे शिकले. हम्म. आपल्याला कृतज्ञते तुमच्या आपल्याला आरोग्य आणि या शरीराबाबत चमत्कार घडून येतात. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर हे म्हणजे यांनी आपल्याला वेबसाईट दिली आहे की कृतज्ञता जर मी केली तर आरोग्यामध्ये माझे कसे चमत्कार होतात. आयडियल आयडियल वेट साठी आपण शेअरिंग दिलं होतं याच्यामध्ये. हम्म. हम्म. या लेसन मधून आपण हेही शिकलोय की आजाराबद्दल जर नकारात्मकता भावना बाळगल्या तर तब्येत बरी होणार नाही, उलट जास्त त्याचा परिणाम वाईट होईल. तर जर मी माझ्या या तब्येतीबद्दल चांगला विचार म्हणजे त्याच्या भावना आहे माझ्या सकारात्मक जर मी ठेवल्या तर माझी बॉडी फास्ट रिकवर होईल. तो बेसिकली आपण या लेसन मधून हे शिकलो आहे की फिलिंग्स किती महत्वाच्या असतात. कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्या भावना ह्याच सगळ्यात जास्त काम करतात. फिलिंग ॲज फ्युअल, फिलिंग हे एक पेट्रोलचं काम करतात. मॅम 6 झाले. हम्म. ठीक आहे, आज थांबूया इथे. अच्छा, मी याच्या आधी एक प्रेयर घेते. ठीक आहे, प्रेयर झाली नाही ना आपली 2 दिवसापासून. आज नाही झाली. ओके, एक छोटीशी प्रेयर घेऊया. येस. डोळे बंद, शांत. दीर्घ श्वास घ्यायचा, हळूहळू श्वास रोखून ठेवायचा आणि सोडायचा आहे. श्वास जलद गतीने घेऊन तो रोखून मग हळू वर सोडायचा आहे. घेताना हळूहळू हळूहळू तो श्वास सोडायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ, स्लोली इनहेल. पोटातून श्वास घ्यायचा, होल्ड करायचं आणि सोडायचं. हे 3दा आपल्याला करायचंय. सेकंड टाइम अगेन. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा याच्या या सुंदर दिवसासाठी. आजचा सुंदर दिवस माझ्या आयुष्यामध्ये चैतन्य, उत्साह, ऊर्जा, शक्ती घेऊन आलेला आहे. मी आज जिवंत आहे. माझं शरीर सुदृढ आहे. माझे हात काम करत आहे. माझे डोळे यांनी मी बघू शकते. माझ्या कानाने मी ऐकू शकते. पायाने मी सहज पूर्ण घरभर फिरते, नाचते आहे, चालती आहे. माझ्या या सगळ्या अवयवांसाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. माझ्या शरीरामधला प्रत्येक सेल हा अतिशय आनंदाने नाचतो आहे, छान गतीने काम करत आहे. यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझं हृदय जे छान काम करत आहे. माझं ब्लड सर्क्युलेशन खूप सुंदर गतीने सहज होत आहे. यासाठी मी परमेश्वरा तुझे आभार मानते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या आईसाठी जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी ज्यांनी मला वाढवलं. धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या पंचतत्वाचा ज्याने माझं पूर्ण शरीर बनलेलं आहे. पूर्ण आयुष्य माझं या पंचतत्वावर आहे.
धरती माता मी ज्यावर बसलेली आहे, आजही मी माझ्या मातेकडून हे शिकते की मी कसं ग्राउंडेड राहायला हवं, जमिनीशी कसं घट्ट माझी मुळे चिटकलेली आहे. त्याबद्दल मी धरती मातेला धन्यवाद मानते. धरती माता मला सगळं काही देते. सुंदर ठिकाणं जिथे मी जाऊन मस्तपैकी एन्जॉय करते. छान छान मंदिरं, सगळीकडे मला धरती माताने खूप सुंदर सृष्टी सौंदर्य दिले आहे. त्या धरती मातेसाठी मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या पाण्यासाठी, ते पाणी सुंदर, जादूमय, सुंदर पाणी. त्या पाण्यामुळे माझी तृष्णा भागते. माझं शरीर छान होतं. माझ्या शरीरातले सेल छान काम करतात. माझ्या शरीराला ऑक्सिजन मिळतं. त्या पाण्यामुळं मी आज सतत आयुष्यामध्ये कसं वाहत राहावं, कसं पुढे पुढे जावं हे शिकते. ज्याच्यामध्ये टाकलं तिथे कसं काय आपल्या स्वतःला ढालवून घ्यावं हेही मी त्या पाण्याकडून शिकते. सो या पाण्यासाठी खूप खूप आभार. खूप आभार त्या हवेसाठी, जी मला श्वास घेताना माझ्यामध्ये एक ऑक्सिजन देते आणि सोडताना मी कार्बन डायऑक्साईड सोडते. की मी जिवंत आहे, श्वास घेऊ शकते. या सुंदर हवेच्या तत्वासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या सूर्यनारायण, त्या ऊर्जेसाठी, त्या प्रकाश, त्या अग्नी तत्वासाठी, जे मला रोज तेजोमय राहायला शिकवतं. माझ्या परमेश्वराजवळ मला अनुभव करून देतं. त्या सूर्यप्रकाशासाठी, त्या ऊर्जा शक्तीसाठी, त्या अग्नी देवतेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंटसाठी. स्पेस आहे म्हणून मी खूप काही गोष्टी नवीन नवीन शिकू शकते. नवीन नवीन गोष्टी ज्याच्यामध्ये सामील करू शकते. यासाठी या स्पेस एलिमेंट तत्वाचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वराला माझ्या आजच्या या सुंदर जादूमय दिवसासाठी. नवीन चमत्कार गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडतात. मी चमत्कारामागून चमत्कार, नवीन नवीन आश्चर्यकारक गोष्टी माझ्यामध्ये घडत आहेत. धन्यवाद परमेश्वरा या सुंदर दिवसासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. आता पैशाचं घेता का तुम्ही प्रतिभा मॅम? हो. घ्या पैसे हातात. मी खूप खूप आभारी आहे परमेश्वरा. तू मला भरभरून लक्ष्मी माता दिली आहे. मी खूप खूप आभारी आहे परमेश्वरा. तू मला हवं ते सगळ्या गोष्टी या लक्ष्मी मातेने तू मला भरभरून पुरवल्या आहेत. सतत लक्ष्मी माता माझ्याकडे बरकत मध्ये ठेवण्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. थँक्यू. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तू माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि तू मला सतत चिपकून राहते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. मी जवळच्या मैत्रिणीसारखं तुला जे मला हवं आहे ते तू मला लगेच देत असते, कारण त्या मैत्रिणीला जसं काही कळतं की हिला काय हवं आहे काय नाही, तेच तशी तू माझी सतत काळजी घेत असते. वाव लक्ष्मी मा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तू सतत मला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये वेगवेगळे फूड टेस्ट करायला संधी देत असते, त्यासाठी धन्यवाद. कधी 3 स्टार, कधी 4 स्टार, कधी 5 स्टार. वाव. आणि प्रत्येक हॉटेलमधलं मी अन्नाची चव घेऊ शकते, अन्नाचा तो आनंद घेऊ शकते फक्त आणि फक्त लक्ष्मी माता तुझ्यामुळे. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तू सतत माझ्या घरात असते. वाव, थँक्यू सो मच. तू सतत माझ्या सगळ्या बँक अकाउंट्स मध्ये असते. तू माझ्या सगळ्या SIPs मध्ये असते, शेअर मार्केट्स मध्ये असते. वाव, थँक्यू सो मच. सगळ्याकडून शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंड मध्ये, SIP मध्ये तू 10x ग्रोथ करत असते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तू माझ्या प्रत्येक ड्रायव्हर मध्ये, तू माझ्या प्रत्येक पर्स मध्ये सतत माझ्याकडे अवेलेबल असते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. लक्ष्मी मा, मी तुला सतत आनंदाने मी माझ्याकडे घेत असते आणि सतत आनंदाने देत असते आणि तू सतत मला नेहमीच आनंद देत असते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तू किती आनंदी देते,
किती भरभरून आनंद देत असते. मलाच काय, माझ्या ह्या सगळ्या पार्टिसिपंट्सला, माझ्या मित्रमैत्रिणींना तू भरभरून आनंद देत असते. तू सगळ्यांच्या आयुष्यात भरभरून वर्षाव करत असते. सगळ्या दिशांनी तू सगळ्यांच्या आयुष्यात येत असते. वाव, हे माझे सगळे सुंदर पार्टिसिपंट देखील आणि मी देखील तुझ्यावर खूप प्रेम करतो लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. सतत सगळ्यांच्या आयुष्यात राहण्यासाठी, सतत सगळ्यांना चिपकून राहण्यासाठी. थँक्यू सो मच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. थँक्यू सो मच गव्हर्नर. थँक्यू सो मच गांधीजी. थँक्यू सो मच सत्यमेव जयते. थँक्यू सो मच एलोरा केव्स. थँक्यू सो मच. तुझे मला सगळे रूप खूप आवडतात. वाव, थँक्यू सो मच. आणि त्या तुझ्या नोटांचा तो सुगंध किती सुंदर असतो, किती मोहून टाकणारा असतो. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच सतत माझ्या आयुष्यात राहण्यासाठी. थँक्यू सतत मला ब्लेसिंग्स देण्यासाठी. वाव, थँक्यू. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी मा. माझ्या आयुष्यात मला, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या या लक्ष्मी मातेसाठी मी खूप खूप आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या पैशांसाठी मी खूप खूप आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या पैशांसाठी मी खूप खूप आभारी आहे परमेश्वरा. थँक्यू. इतका सारा मला पैसा देण्यासाठी मी सतत रात्रंदिवस मोजत असते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी माता. लक्ष्मी माता, मला माहिती तू माझी जवळची मैत्रीण आहे आणि जर मी तुला जर काही बिलो द लाईन फिलिंग दिली असेल तर तू मला नक्की माफ करणार आहे आणि त्या माफीसाठी देखील खूप खूप धन्यवाद. तुम्हाला नेहमी माफ करत राहते. थँक्यू या माफीसाठी. थँक्यू सो मच. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू लक्ष्मी मा. I'm sorry, please forgive सॉरी, me. सॉरी, I love you, Lakshmi Ma. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you, Lakshmi Ma. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you, Lakshmi Ma. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you, Lakshmi Ma. I really love you, Lakshmi Ma. Thank you. Thank you so much. सो मच.